अगदी कल्याण शहरामध्ये असा इतिहास रचला की सर्व प्रतिनिधी बिर्ला कॉलेज परिसरामध्ये निवडणुकीत नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी अधिकाऱ्यांना करू सोडतात। आमच्या चांगल्या प्रकारे तुमच्या हातामध्ये मोबाईल असल्यानंतर आपली पकड आहे, तसं काही अर्जंट असल्याचं सांगत राहा। समस्या उमेदवारांना भरघोस मताने निवडून दिलेल्या आहे। तसंच आपण की मागील 25 वर्षापासून कार्य पाहिबरोबर या शिव कॉलनीमध्ये टाका अध्यक्ष आहे। चारही उमेदवारांना निवडून शिवसेनेच्या सर्व मित्र परिवार आणि 5 नगरसेवक आपल्या या ठिकाणी ए भाई टोपी उद्घाटन केलेले पुढे जाऊ नको भाई, लेवल नाही आमचं। आमच्या लेवल घे ना। पॅनल क्रमांक 4 चे 4 नगरसेवक, 6 चे 4 नगरसेवक ह्या कोकण वसाहतमध्ये सर्वांचीच मागणी होती की जनसंपर्क कार्यालय हवं आणि हे प्रचाराच्या वेळेला जनसंपर्क कार्यालय इथे त्यावेळेला घेतलं होतं, तेच कार्यालय पुन्हा व्हावं अशी कार्यकर्त्यांची मागणी होती। म्हणून आम्ही 4 नगरसेवक एकत्र बसल्यानंतर हेच कार्यालय आम्हाला योगायोगाने मिळालं आणि आज साळवी साहेबांच्या हस्ते शिवसेना उपनेते आदरणीय विजय साळवी साहेबांच्या हस्ते आज उद्घाटन होतं आहे। हे आम्हाला आमचं भाग्य आहे आणि त्यांनी अमूल्य वेळ देऊन आज आम्हाला जो आशीर्वाद दिला आहे त्याबद्दल पॅनल क्रमांक 6च्या वतीने सर्वच्या वतीने आणि इथे उपस्थित सर्व ज्येष्ठ शिवसैनिक पदाधिकाऱ्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो। ह्या कार्यालयातनं गोरगरिबांचे सर्व समस्या आणि प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत आणि ह्या कार्यालयाच्या माध्यमातून कामं होतील आणि आपल्या सर्वांचं सहकार्य अपेक्षित आहे। आणि साळवी साहेबांनी जसं सांगितलं की चपलांचा ढीक या कार्यालयाच्या बाहेर ही श्रीमंती असेल तर नक्कीच तो संदेश आम्ही घेऊ आणि येणाऱ्या काळामध्ये पक्ष जास्तीत जास्त मोठा होईल, वाढेल आणि तुम्ही सभागृहात आणि सभागृहाच्या बाहेर हे तुम्हाला जाणवतं आहे की या काही महिन्यापासून संघर्ष तो आणखी मोठ्या प्रमाणात होईल आणि सगळ्यांच्या न्याय हक्कासाठी या शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत। धन्यवाद सर्वांचे पुन्हा एकदा आभार। सर, उद्यामधील मात्र संदर्भातलं तर काय पक्षाचं काय भूमिका असेल? पक्षश्रेष्ठींनी जो आदेश दिलेला आहे त्याप्रमाणे त्या ठिकाणी ती कारवाई होणारच आहे आणि ते नक्की होणार। जोपर्यंत आता तिथे पोहोचलं आहे प्रकरण तर नक्कीच प्रगती दिसेल। उद्घाटन जेव्हा होतं तर जनसंपर्क आपण नावच त्याला देतो, ते जास्तीत जास्त जनसंपर्क झाला पाहिजे, जास्तीत जास्त चपलांचे ढीक कार्यालयाच्या बाहेर नागरिकांचे दिसले पाहिजे। ही खरी या पॅनलची श्रीमंती असेल। खरं या पॅनलने कल्याणमध्ये इतिहास घडवला। आज प्रतिकूल परिस्थितीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाची प्रतिकूल परिस्थितीत हे 4 नगरसेवक निवडून आले आणि मातब्बर उमेदवारांना पराभूत केले ज्यांनी पक्षाची गद्दारी केली होती। म्हणून त्यांचे मी विशेष अभिनंदन करतो की गद्दारांना त्यांनी त्यांची जागा दाखवली। खरं म्हणजे पैसा आणि सत्तेच्या पाठीमागे जाणाऱ्यांना यांनी योग्य ठिकाणी बसवलं म्हणून यांच्याबद्दल आम्हाला विशेष अभिमान तर आहेच, परंतु येत्या 5 वर्षात यांच्याकडनं भरपूर अपेक्षा आहेत। कारण फक्त 7च नगरसेवक आहेत आणि त्यांच्या एवढ्या मोठ्या समुद्राला तोंड द्यायचंय तर ह्यांनी ती किमया करून दाखवावी। जशी किमया यांनी निवडणुकीत केली तशी येत्या 5 वर्षात ती किमया महापालिकेत करून दाखवावी। बाहेर आम्ही मैदान सांभाळतो ते तर तुम्ही बघतातच आम्ही कसं सांभाळतोय की त्यांना गारद करून टाकतो आम्ही। आता नुकतं जे आंदोलन झालं त्यांना घरी त्यांचा आवाजच दाबून टाकला आम्ही, त्यांना आवाज येऊन दिला नाही बाहेर, एवढे त्यांचं हे केलं। तशी त्यांच्याकडनं 7 जणांकडनं अपेक्षा आहे। 7 वाघ आहेत, वेड्यात
फेडन मराठे 7च दौडले, पण गुज्जरनी सगळ्यांना झोपवले, स्वतः पण गेले, पण यांनी स्वतः जाऊ नये, त्यांना झोपून टाकावे आणि येणाऱ्या निवडणुकीत उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे शिवसेनेचा महापौर विराजमान झाला पाहिजे. हे पैसा आणि सत्तेसाठी जे लाचारी ज्यांनी केली त्यांना त्यांची जागा येत्या 5 वर्षात दाखवण्याची हमी यांनी आम्हाला द्यावी. आम्ही यांना गॅरंटी देतो की आम्ही पक्षाचं पताका एवढा उंचावर नेऊन ठेवू की रस्त्यावर एवढा धुमाकूळ घालू आम्ही की यांना पळताबळी थोडी करून टाकू. आम्ही त्या 4 नगरसेवकांना आणि त्यांनी निमंत्रक आहेत किरण पाटील, त्या आता इथे नाहीयेत, त्यांना पण सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि पुढील कार्य अतिशय चांगल्या तऱ्हेने पार पाडावं एवढी अपेक्षा